नमस्कार मैत्रिणींनो, मी नेहा. मी माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज मी तुमच्यासोबत बाहीला जोड कसा द्यायचा याचा व्हिडिओ शेअर करणार आहे. तर बघा, इथे मी अस्तरवरती बाही कटिंग करून घेतलेली आहे बघा, आणि कपड्यावरती सुद्धा कटिंग करून घेतलेली आहे बघा इथे. आता बघा, इथे ब्लाऊज कपड्याला बाहीला डिझाईन आहे. तर मी दाखवते ही बाही जोड देऊन आपण कशी तयार करणार आहोत, हे मी या व्हिडिओमधून तुम्हाला आज सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथे बघा, हा जो कपडा आहे इथे बघा डिझाईन आहे आणि दोन्ही साईडला आपल्याला जोड द्यावे लागणार आहेत. तर इथे मी बघा दोन्ही स्लीव्ज वेगळे करून घेतलेले आहेत आणि अस्तरचे स्लीव्ज मी घेतलेले आहेत बघा. इथे मी फ्रंट मुंडा व्यवस्थित आहे की नाही ते चेक करून घेतलेला आहे बघा. इथे बघा मला 2 इंचाचं कपडा कमी पडलेला आहे बघा. इथे बाहीला हा मोठ्या मापाचा ब्लाऊज असल्यामुळे इथे बाहीला 2 इंच, मला 2 इंचाचा इथे जोड द्यावा लागणार आहे बघा. 2 इंच कमी पडलेला आहे. तर आता बघा, हे मी पहिलं आपण अस्तरला जोड देऊन घेऊ. आता बघा, अस्तरला मी एकाच बाजूला जोड देणार आहे बघा, एकाच साईडला. तर बघा, दोन्ही स्लीव्ज मी घेतलेले आहेत बघा. दोन्ही स्लीव्जवरती फ्रंट मार्क केलेला आहे आणि मी या पोझिशनने ठेवलेले आहे बघा. समोरासमोर दंडगेर एकमेकांसाईडला ठेवून मी ते अपोजिट साईडने ठेवलेले आहेत बघा, या पद्धतीने. आणि आता बघा, मी इथे उरलेल्या अस्तरचा तुकडा घेऊन जोड देते बघा, या पद्धतीने. अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन मी इथे पकडलेलं आहे बघा आणि इथे जोड देऊन घेत आहे बघा अस्तरला. इथे मी दोन्ही स्लीव्जवरती बघा टिप मारून घेते आहे बघा, अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन पकडून. दोन्ही मी स्लीव्ज एकत्र घेतलेले आहेत बघा. एकाच बाजूचे हात वगैरे तयार होऊ नये यासाठी मी हे असं केलेलं आहे बघा, या पद्धतीने. आणि वरून एक दाबटीप देऊन घेते आहे बघा. दोन्ही स्लीव्जवरती वरून दाबटीप देऊन घेतलेली आहे बघा, या पद्धतीने. आता बघा, आपला दोन्ही बाह्यांना जोड देऊन झालेला आहे. तर इथे बघा, इथे जे आपलं बाहीचा सेंटर आहे तो मिळवून मी घेतलेला आहे बघा. खाली दंडगेरसुद्धा व्यवस्थित मॅच करून घेतलेला आहे आणि त्यानुसार एक्स्ट्राचं अस्तर मी कटिंग करून काढलेलं आहे बघा. जेवढा आपल्याला जो 2 इंचाचा जोड हवा होता तेवढाच मी ठेवलेला आहे बघा. तसंच दुसऱ्या पण स्लीव्जला मी तसंच करून घेतलेलं आहे बघा. सेंटरवरती घडी मारून व्यवस्थित मुंडे जुळवून एक्स्ट्राचा कपडा मी कटिंग करून काढलेला आहे बघा. आता बघा, आपले अस्तरचे दोन्ही स्लीव्ज तयार झालेले आहेत. इथे मी दंडघेर पण चेक करून घेत आहे बघा, मापानुसार आहे की नाही ते. तर इथे बघा, माझ्या मापानुसार व्यवस्थित दंडघेर आलेला आहे. आता बघा, मी मेन फॅब्रिक घेतलेला आहे. आता इथे बघा, इथे डिझाईन असल्यामुळे आपल्याला इथे सेंटर करून घ्यायचं आहे बघा. आता मी दोन्ही स्लीव्जला सेंटर मार्क करून घेतलेला आहे. आता बघा, हे स्लीव्ज पण जसं आपण अस्तर ठेवलेलं होतं त्याच पद्धतीने ठेवायचं आहे बघा. आणि अस्तरचा पण सेंटर मार्क करून मी घेतलेला आहे बघा. नवीन लोकांसाठी पटकन समजावं यासाठी मी हे तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवत आहे. त्यांना खूप प्रॉब्लेम येत असतो. अस्तर किंवा कपडा जेव्हा बाहीला कमी पडतो तेव्हा त्यांना स्लीव्ज तयार करताना खूप प्रॉब्लेम येत असतो. त्यासाठी मी हे सविस्तर तुम्हाला दाखवत आहे बघा. इथे बघा, मी दोन्ही सेंटरवरती सेंटर मॅच करून ठेवलेला आहे आणि जे शिलाई मार्जिन आहे, कपडा मी सरळ ठेवलेला आहे आणि शिलाई मार्जिन जे आहे, अस्तर जोडलेलं जे शिलाई मार्जिन आहे ते मी वरच्या साईडला ठेवलेलं आहे. म्हणजे जेव्हा आपण दुमडून घेणार तेव्हा ते शिलाई मार्जिन आतमध्ये जाईल, या हिशोबाने मी ठेवलेला आहे बघा. दोन्ही स्लीव्जचा फ्रंट समोरासमोर आला की नाही ते पण मी चेक करून घेत आहे, म्हणजे एकाच बाजूचे हात आपले तयार होणार नाही यासाठी मी काळजीही घेतलेली आहे. आणि हे व्यवस्थित सेटिंग करून मी एक बाही बाजूला ठेवून घेतलेली आहे बघा आणि एका बाहीला शिलाई करायला सुरुवात केलेली आहे. इथे बघा, जशी ब्लाऊज कपड्याची डिझाईन आहे त्या हिशोबाने अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन पकडून मी इथे बघा दंडगेराच्या इथून शिलाई करून घेतलेली आहे बघा, या पद्धतीने. आणि जो एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो मी कटिंग करून काढलेला आहे बघा, या पद्धतीने. आता इथे बघा, मी पलटी मारून घेतलेली आहे आणि तिथून एक वरून
दाबटीप देऊन घेते आहे, म्हणजे आपलं अस्तर व्यवस्थित आतमध्ये फोल्ड होईल, बाहेर वगैरे दिसणार नाही, यासाठी मी दाबटीप देऊन घेतलेली आहे बघा. आता बघा, आता उलट्या बाजूने जे आपलं शिलाई मार्जिन होतं, शिलाई मारलेलं, ते मी अस्तरवरती जॉईंट करून घेतलेलं आहे बघा, या पद्धतीने इथे बघा. आणि जो हा एक्स्ट्राचा जो अस्तरचा कपडा दिसतो आहे, तो आपल्याला कट करायचा नाही आहे. आपली जी बाही आहे ते परफेक्ट कटिंगमध्ये आहे. तिथे जोड कसा द्यायचा मी ते तुम्हाला दाखवते पुढे. तर इथे बघा, आणि इथे बघा वरून इथे मी आता आपल्याला इथे बघा मेन कपड्याला आपल्याला दोन्ही साईडने जोड द्यावे लागणार आहे बघा. डिझाईन असल्यामुळे डिझाईन सेंटरला यावी यासाठी आपण दोन्ही बाजूने जोड देऊन घेणार आहोत बघा. ते मी बघा उरलेला कपडा घेतलेला आहे आणि इथे अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन पकडून या पद्धतीने इथे बघा मी जोड देऊन घेतलेला आहे बघा मेन कपडा. इथे मी बघा जे आपण जोड दिलेला आहे त्या साईडला बघा खाली बारीक दुमड करून घेते आहे मी अस्तरच्या हिशोबाने, आणि वरून एक डबल शिलाईसुद्धा मी करून घेणार आहे बघा, म्हणजे व्यवस्थित आपला ब्लाऊज असं निसटून वगैरे येऊ नये यासाठी मी इथे डबल टिप देऊन घेतलेली आहे. आता इथे बघा अस्तरच्या हिशोबाने दुमड करून मी वरून एक दाबटीपसुद्धा देऊन घेतलेली आहे बघा या पद्धतीने. आता बघा आपला पूर्ण फिनिशिंग सहित जोड देऊन झालेला आहे बघा. या पद्धतीने जोड दिला म्हणजे ना व्यवस्थित राहतो, फाटून वगैरे येत नाही. नुसतंच कपड्याला आपण जर जॉईंट दिला तर कधी कधी ते फाटण्याची शक्यता असते. असं जर अस्तर जोडून त्यानंतर वरून जर फॅब्रिकचा जोड दिला तर आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग पण चांगलं येतं आणि ते टिकतंही चांगलं. यासाठी या पद्धतीने मी जोड देऊन घेतलेला आहे बघा. आता त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला पण जोड आपण देऊन घेणार आहे बघा. इथे बघा मी उरलेलं फॅब्रिक घेतलेलं आहे आणि जसं मी या साईडला जोड दिलेला होता त्याच पद्धतीने इथे सुद्धा मी जोड देऊन घेत आहे बघा. त्याच हिशोबाने अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन पकडून मी वरून एक दाबटीप देते आहे आणि त्यानुसारच जसं आपला खाली अस्तर आहे, अस्तरचे जे माप आहे त्या हिशोबाने मी अस्तर जॉईंट करून घेते आहे बघा मेन कपड्याला बघा या पद्धतीने. आणि आता पूर्ण फॅब्रिक आपण अस्तरला जोडून घेणार आहे. जसा आपला अस्तरचा कटिंगचा शेप आहे त्या हिशोबाने पूर्ण बाहीवरती मध्ये मध्ये हात फिरवत मी शिलाई करून घेतलेली आहे बघा, म्हणजे बाहीला मध्ये कुठे घोळ वगैरे राहणार नाही याची काळजी घेत मी पूर्ण बाहीला अस्तर जोडून घेतलेलं आहे बघा. इथे बघा आपली अस्तरच्या मापानुसार पूर्णपणे बाही रेडी झालेली आहे बघा. दोन्ही साईडने जोड देऊन व्यवस्थित फिनिशिंगने आपली बाही तयार झालेली आहे. आता त्याच पद्धतीने आपण दुसरीसुद्धा बाही तयार करणार आहे मी बघा. इथे बघा त्याच पद्धतीने मी अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन पकडून खालच्या साईडने शिलाई करून घेतलेली आहे. त्याच पद्धतीने आपल्याला दुसरी बाहीसुद्धा करून घ्यायची आहे बघा. जसं आपण जी पहिली बाही तयार केली त्याच पद्धतीने आपण दुसरी पण बाही तयार करून घेणार आहोत. तर इथे बघा खालच्या बाजूला मी अस्तर जोडून घेतलेला आहे आणि पलटवून वरून एक दाबटीप देऊन घेत आहे बघा. त्याच पद्धतीने सेंटरवरती सेंटर ठेवून मी अस्तर जोडून घेतलेला आहे बघा या पद्धतीने. आणि इथे बघा त्याच पद्धतीने अस्तर जोडल्याच्या नंतर आपण इथे दोन्ही बाजूला मेन फॅब्रिकचा जोड देऊन घेणार आहे बघा. त्याच पद्धतीने बघा जसं मी पहिल्या बाहीच्या वेळी दाखवलं तसं त्याच पद्धतीने मी इथे करून घेत आहे बघा. तुमच्या लक्षात यावं म्हणून मी दोन्ही बाही करून दाखवलेल्या आहेत बघा. तरी पण काही समजलं नसेल तर मला कमेंट करून विचारा. इथे बघा त्याच पद्धतीने मी दोन्ही बाहींना जोड देऊन घेतलेला आहे बघा. आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करायलासुद्धा विसरू नका. तर इथे बघा मी पूर्ण बाही तयार करून घेतलेली आहे बघा या पद्धतीने. आता बघा
आपली दुसरीसुद्धा बाही मापानुसार तयार झालेली आहे. बघा, दोन्ही बाजूच्या बाह्या आपल्या तयार झालेल्या आहेत. आता इथे मी बघा बाहीची उंची, दंडगीर वगैरे चेक करून घेत आहे. दोन्ही बाही सेम आल्यात की नाही ते पण मी चेक करून घेतलेलं आहे. आता बघा इथे मी तयार ब्लाऊजला स्लीव जोडल्यानंतरचं सुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे. मी शिवलेला ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. थँक्यू मैत्रिणींनो.